जगातील सर्वात मोठं कार्यालय असलेल्या सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। दरम्यान यावरून विरोधकांनी मात्र भाजपला लक्ष्य केलंय। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरतमध्ये जगातील सर्वात मोठं कार्यालय असलेल्या डायमंड बोर्सचं उद्घाटन केलंय। या डायमंड बोर्समुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास चांगली संधी मिळणार आहे। सूरत की और विशेषकर सूरत की डायमंड इंडस्ट्री की जिम्मेदारी भी अनेक गुना बढ़ गई है। यहां सूरत के सभी दिग्गज मौजूद हैं। सूरत शहर को भी ये टारगेट तय करना चाहिए कि देश के बढ़ते हुए एक्सपोर्ट में सूरत शहर की भागीदारी दुनिया के टोटल एक्सपोर्ट में भारत का शेयर सिर्फ 3.5% है। सूरत अगर ठान ले तो बहुत ही जल्द जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट में डबल डिजिट में आ सकते हैं। मोदींच्या हस्ते डायमंड बोर्सचं उद्घाटन झालंय। सुरत डायमंड बोर्स हे 3400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलंय। डायमंड बोर्स इमारत सुरत शहराजवळील खजोदा गावात आहे। डायमंड बोर्सचं निर्माण 67 लाख वर्गफुटात आहे। इमारतीच्या निर्माणामुळे 1050हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे। जगभरातील सुरतमध्ये येणाऱ्या डायमंड खरेदीदारांना डायमंड बोर्समुळे एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळेल। सुरतमध्ये डायमंड बोर्स उभारण्याची कारणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। भारतातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात, निर्यात आणि व्यापाराला चालना देण्यासाठी, हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, कटिंग, पॉलिशिंग आणि ज्वेलरीशी संबंधित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून विकसित करणे। महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रकल्प नेला जात असल्याचं टीकास्त्र संजय राऊतांनी भाजपवर डागलंय। दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय। पूरे मुंबई और महाराष्ट्र से रोजगार छीनकर एक राज्य में जा रहा है। पूरे देश से, सिर्फ मैं महाराष्ट्र की बात नहीं कर रहा हूँ, पूरे देश का रोजगार छीनकर सिर्फ एक राज्य में जा रहा है। ये इजरायली नीति है, आपको बोल रहा हूँ मैं। पूरे देश का रोजगार छीनकर एक राज्य में जा रहा है, ये गलत है। तुझ्या मालकाला सांग, गुजराती समाजाच्या लोकांची मदत न घेता जरा लंडनला जाऊन दाखव। लंडन जाण्यासाठी, सुट्ट्या करण्यासाठी ह्यांना गुजराती समूहाचे बिल्डर आवडतात, तिथे ह्यांचे पैसे टाकले असतात। मग धानुबे नावाचे बिल्डर कोण आहेत? धानुबे नावाचे बिल्डर आणि उद्धव ठाकरेचे काय संबंध आहेत? मग आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि गुजराती कनेक्शन काय आहे यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरतमध्ये डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं। मात्र दुसरीकडे डायमंड बोर्सच्या उद्घाटनावरून विरोधकांनी मात्र भाजपला लक्ष्य केलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।